हाय फ्रेंड्स, ई मॅथ्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये सेतू अभ्यास इयत्ता 6वी विषय विज्ञान यामधील दिवस 6वा म्हणजेच घटक 6वा गती आणि गतीचे प्रकार या घटकाचा आज आपण अभ्यास करणार आहोत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, तसेच लाईक करा. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये किंवा या घटकामध्ये म्हणजेच कोणता गती आणि गतीचे प्रकार यामध्ये आपण गती ही संकल्पना समजून घेणार आहोत. तुम्हाला माहीत आहे की काय माहिती आहे, गाडी चालते, माणूस धावतो, माणूस चालतो, पंखा फिरतो, नदी वाहते, हे आपल्याला माहीत आहे. ओके, मग आता कोणत्या गोष्टीची माहिती घेऊया तर एक चेंडू, समजा एक चेंडू आहे, त्या संदर्भात काही प्रश्न आपण विचारूया. हा चेंडू जमिनीवर ठेवला तर काय होईल? हा चेंडू फेकला तर काय होईल? जमिनीवर ठेवला तर काय होईल? हे सिंपलचे प्रश्न आहेत. ओके, आता तुम्हाला काय करायचं आहे ते बघा. चेंडू हलतो किंवा पुढे जातो, वस्तू गतिमान होते, म्हणजे नेमकी काय होते? तर हे समजून घेण्यासाठी आणखी कृती आपण करूया. काय करूया तर या खालील तक्त्याचे निरीक्षण करा आणि तक्ता आपण पूर्ण करायचा आहे. तर काय करायचं आहे बघा, या ठिकाणी काय दिले आहे तर वस्तूचे नाव आहे. गतिमान असलेली वस्तू आणि गतिमान नसलेली वस्तू. गतिमान असलेली वस्तू हलते आणि गतिमान नसलेली वस्तू काय होते? स्थिर राहते. ओके, आता आपल्याला दोन तर टिक करून दिले आहे ऑलरेडी. उडणारा पक्षी काय असतो? हा गतिमान असतो, या ठिकाणी येईल. फिरणारा पंखा हा सुद्धा गतिमान आहे. फळा हा कसा आहे? स्थिर आहे, गतिमान नसलेली वस्तू. झाड गतिमान नसलेली वस्तू. टेबल गतिमान नसलेली वस्तू. ओके, झाड वारा आला तर मात्र पानं त्याचे हलू शकतं, पण गतिमान आहे का? ते नाही, एका जागेवरती स्थिर आहे. चालणारा माणूस हा गतिमान आहे, या ठिकाणी येईल. कळले? आता म्हणजेच आपण या ठिकाणी काय पाहिलं आहे तर जेव्हा वस्तूची स्थिती सतत बदलते तेव्हा ती काय असते? गतिमान असते. आता वरील कृतीच्या आधारे विद्यार्थी 6वीत म्हणजे यावर्षी तुम्ही कोणत्या घटकाचा अभ्यास करणार आहोत? गती व गतीचे प्रकार या संकल्पना समजून इयत्ता 6वीमध्ये नवीन अभ्यासक्रमामध्ये आपण घेणार आहोत. ओके, सो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला. या व्हिडिओमध्ये फक्त आपण गतिमान वस्तू आणि गतिमान नसणाऱ्या वस्तू ह्या ओळखायला शिकलेलो आहोत. ओके, तुम्हाला जर हा व्हिडिओ नक्की आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.